आणि जे फाईन लेगला क्षेत्र जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांनी तिथून यायचंय बाजूला. तिथे लाईन तुमच्या जवळ आहे. कोणी येऊन जर डाई चुकून मारली तर त्याच्या डोक्याला तुमचा पाय वगैरे लागेल. तिथून उठा. सर्वांनी इथून उठायचंय. सर्वांनी उठा तिथून. त्या खुर्च्या कोणाच्या तरी डोक्याला पण लागू शकतात. थोडा स्पेस आहे उजव्या बाजूला, तिथे येऊन बसला तर चालेल. यस, लेट्स प्लेचा इशारा. हर्षद गोलंदाजी मार्कवरती. सलामीची जोडी यावेळेला मैदानात दाखल झाले. विश्वनाथ जाधव स्ट्राईक हँडवरती. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट झाला आणि चेंडू सरळ गेलाय. सरळ निघून गेलाय तडमॅन क्षेत्रामध्ये. सीमारेखा पार. षटकार. लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस रोहित कडू यांच्याकडून लगावण्यात आलेल्या विश्वनाथसाठी या षटकामध्ये. पाहूयात पुढील चेंडू. हर्षदचा हा चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. सेमीफायनलचा सामना आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अपेक्षा आहे की मोठ्या धावा बनाव्या. मोठ्या धावा बनवून सामना जिंकावा या उद्देशाने दोन्ही संघ इथे खेळ करतील. आणि हा खेळ करत असताना बहुतांश खेळाडू दुर्गेशलन 14-32 आज अनुपस्थित आहेत. आणि त्याचबरोबरनं नॅमाबाई चॅलेंजरचे सुद्धा अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. आणि असं असताना उर्वरित खेळाडू कशा प्रकारे खेळ करतात हे पाहणं रोचक ठरणार आहे. या मॅच दरम्यान हर्षद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू 10 धावा. विश्वनाथसाठी तिसरा चेंडू. पुन्हा एकदा स्विच हिट. अजून एक चेंडू चाललाय गली क्षेत्राच्या बाहेर. सीमारेखा पार. षटकार. पहिले 3 चेंडू 16 धावा धावफलकावरती आहेत. न्यामाबाई चॅलेंजरचा संघ यावेळेला प्रथम फलंदाजी करतोय. विश्वनाथ जाधव दुसऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेला खेळ करतोय प्रथमेश ठाकरेने अतिशय शानदार बॅटिंग बॉलिंग केली होती आणि त्या बळावरती हा संघ या लेवलपर्यंत येऊन पोहोचला होता. आणि विश्वनाथ जाधव आज आपले रंग उधळत असताना मैदानात दिसतोय. आणि हर्षदवरती प्रचंड दडपण आहे. चेतन भोईर त्यावेळेला हर्षद यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेत. चर्चा झाली आणि यानंतर मागे निघून जाणारा चेंडू मैदानाला गरंगलत. साहिल चेंडूवरती आला. वेगानं फेकी झाली आहे आणि तोपर्यंत एकदा धावपड केले जाते. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. आणि चौथा चेंडू हा एक सुटकेचा निश्वास सोडणारा आलाय. कारण लगातार 3 चेंडूवरती मोठमोठे ब्लास्ट झाले होते. आता 17 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू चढमध्ये टाकला गेला. मयूर मांगेला यांना तो चेंडू समजेनासा झाला होता. कारण जास्त वेग त्या चेंडूमध्ये होता. तयार नव्हते ब्लॉकहोलच्या चेंडूसाठी आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटच्याने आता अंतिम चेंडू असेल हर्षदचा. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. आणि 17, 20, 22, 23, 24 या धावा आपण बघितल्यात एखाद्या षटकामध्ये सुरुवातीच्या षटकामध्ये येत असताना. आणि जशी आपण उल्लेख करतोय की शेवटच्या अंतिम घटिकामध्ये स्पर्धा आहे त्यावेळेला शेवटच्या क्षणांना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत गेलाय. फेकी होतीये. प्रमोद लिली वेगानं चेंडूला फेकतात. तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 18 धावा धावफलकावरती न्यामाबाई चॅलेंजर या संघाच्या. नवीन गोलंदाज कोण गोलंदाजी मार्कवरती येईल त्या अगोदर जशी जशी आपण शेवटच्या क्षणांची चर्चा करतोय. जिल्हा प्रमुख चषक गेल्या 4 दिवसानंतर आज 4था दिवस हा अंतिम चरणामध्ये आहे. आणि असं असताना मैदानाच्या चारी बाजूने गर्दी सुद्धा तितक्याच मोठ्या तालामध्ये आपल्याला दिसते. जिकडे जागा भेटेल तिथे बसून या मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. माहीत आहे सेमीफायनल चालू झाली आहे आणि सेमीफायनल नंतर सेमीफायनलचे चुरस बघता बघता फायनलची चुरस सुद्धा खूप वेगळी असेल, मोठी असेल.
आणि त्यासाठी त्यांचं आगमन मैदानाच्या चारी बाजूने आपल्याला पाहायला मिळालंय. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं म्हणूनच मनाच्या अंतःकरणापासून आभार आणि स्वागत सुद्धा. आणि आजच्या दिवसासाठी बक्षीस सुद्धा लगावण्यात आलं होतं. ज्या वेळेला प्रेक्षकांमध्ये चेंडू जाईल आणि जर का झेल आणि तो झेल जर प्रेक्षकांमध्ये कोणी टिपला तर 200 रुपयाचं बक्षीस. विशूने जर का या षटकामध्ये 2 6 लगातार पटकावले तर 500 रुपये रोहित कडुकोणन. आणि यावेळेला पहिला चेंडूवरती चार्ल्स गावद्या याने मिळून दिला ब्रेक थ्रू. मयूर मांगेला बाद. पहिला आदरा न्यामाबाई चॅलेंजर संघाला. गॉन. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत आहेत. सूरज पाष्टे, रुपेश माडिक यांच्याकडून लगातार 2 षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. पहिली विकेट आली आहे. मयूर मांगेला बाद झालाय आणि आता त्याची जागा घेण्यासाठी सूरज आलाय. 18 वरती 1 सही सद्य स्थिती. दुसरं षटक चार्ल्स गावद्या अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळून दिलाय. प्रॉपर चेंडूवरती येऊ दिलं नाही आणि स्ट्रोक मिस टाइम होत असताना सुंदर झेल त्या ठिकाणी चेतनने टिपलाय. चार्ल्सचा चेंडू समोरच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली. प्रथमेश कडू चेंडू टिपलाय. झेलच्या रूपाने गडीबाद आणि सूरज पाष्टे बॅक टू द डिपार्ट. कॉन. चला नवीन फलंदाज किरण गुरुद्वान मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. लगातार 2 विकेट आल्यात आणि चार्ल्स ऑन हॅट्रिक असं चित्र येऊन थांबलंय. पहिल्या षटकामध्ये लगातार 3 मोठे फटके आल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावफलकाचा खूप मोठा डोंगर रचला जाईल. परंतु ज्या प्रकारे स्ट्राईक रोटेट झाली, विश्वनाथ जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती गेले, त्यानंतर मात्र खतरा वाढत चालला आणि बघता बघता दुसऱ्या षटकातील 2 चेंडू जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत बाजू झुकती करून ठेवली आहे. दुर्गेश शिलन 14-32 या संघाने आपल्या बाजूने. चार्ल्स गावद्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. किरण गुरुद्वान पाहूयात कशा प्रकारे त्या चेंडूला फेस करतील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेतन झेलकालीने हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली गेली चार्ल्स गावद्या या खेळाडूच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी. 3ही चेंडू फुल ऑर लेंथ आणि त्याला समोरच्या दिशेने मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये लगातार 3 विकेट. पहिल्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद. पहिला फलंदाज बाद झाला तर मयूर मांगेला. दुसरा फलंदाज बाद झाला सूरज पाष्टे आणि आता तिसरा फलंदाज किरण गुरुद्वान हा मैदानाबाहेर जात असताना पाहायला मिळतोय. गॉन. 18 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत.
नाव आहे यश चौधरी आणि त्याच्यासाठी बक्षीस आहे रुपेश माडिक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपये. परंतु आतापर्यंत मागील 3 चेंडूवरती बक्षीस लागवले गेले त्यावेळेला 3 चेंडूवरती 3 विकेट हरल्यात. म्हणजे बक्षीसच्या विरुद्ध सगळं काही झालंय. पाहूयात यश चौधरी काय यावेळेला या संकटातून बाहेर काढतो का. न्यामाबाई चॅलेंजरला हे पाहणं रोचक ठरणार आहे. परंतु सर्वाधिक मोठं दडपण कुठे असणार आहे विश्वनाथ जाधव वरती, कारण नॉन स्ट्राईक एंड वरती उभं राहून हे चित्र बघावं लागतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय परंतु त्या अगोदर चेंडू निघून गेलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. षटकार आला आणि षटकारानंतर मात्र चार्ल्स पुन्हा एकदा सज्ज होतील. यशने अतिशय चांगला फटका एक्झिक्यूट केला. वेट अँड वॉच अँड देन डिलिव्हर्ड असं चित्र पाहायला मिळालं. आणि आता क्षेत्ररक्षणाची सजावट बदलत असताना प्रचंड अनुभव चार्ल्स गावद्याकडे सुद्धा आहे आणि त्यात अनुभवाचा वापर करत असताना त्यांनी 3 विकेट सुद्धा मिळवल्या. परंतु त्या 3 विकेट मिळवल्यानंतर काउंटर अटॅक काय असतो ते दाखवत असताना यश चौधरीने षटकार नोंदवला आहे. अपकमिंग यंगस्टर आहेत यश. भागाड्यासाठी खूप चांगलं क्रिकेट त्याने आतापर्यंत खेळलंय. पॅडल स्वीप काढायचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेलाय. जयेश गरत वेगाने आले तिथपर्यंत परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून होतोय. फरार, सीमारेखा पार, चौकार. अशा प्रकारे हा फटका खेळला होता. आपण पाहू शकता चार्ल्स राऊंड द विकेट आले होते आणि त्यानंतर पॅडल स्वीप करत असताना गॅप खूप मोठा होता त्याला पाहिलं होतं आणि त्यानंतर पॅडल स्वीप करत असताना स्मूथली टाइम केलंय आणि चौकार येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू यावेळेला शिल्लक आहे. 28 वरती 3 ही सद्यस्थिती. दुर्गेश 11 14-32 हा संघ आपल्याला प्रथम क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. चांगलं धावफलक सध्याच्या घडीला न्यामाबॉय चॅलेंजरचं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जयेश गरत चेंडूवरती वेगाने येतात. फेकी झाली आहे. विकास दसकरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावेल तोपर्यंत 1 धाव. 2 षटकाचा खेळ संपतोय. 29 वरती 3 अशी स्थिती आहे न्यामाबॉय चॅलेंजरची. तर सन्मानाकडे आपण वळणार आहोत. महिला आघाडी शाखा संघटक रूपा कारंडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. ब्रिजेशजी शुक्ला यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करायचा आहे. रूपा कारंडे मॅडम या ठिकाणी उपस्थित, महिला आघाडी शाखा संघटक, आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेल मॅडमने की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. ब्रिजेशजी शुक्ला यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. विकास दसकर चिका गोलंदाजी मार्क वरती येतोय. यश चौधरी त्याच्या समोर. चला मैदानाच्या दिशेने वळूयात. ज्या ठिकाणी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. यश चौधरी बाद झालाय. आपण पाहताय सन्मान मुख्य मंचावरती रूपा कारंडे मॅडम यांचा सन्मान करत असताना ब्रिजेशजी शुक्ला. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल विभाग संघटक सुचिता कांदविलकर मॅडम यांचा. मी विनंती करेल सुचिता कांदविलकर मॅडम आपण या. संतोषजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपला हा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. विश्वनाथ जाधव साठी
रुपेश माडिक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं बक्षीस. बॅटची एज घेऊन चेंडू निघून गेलाय. कट करण्याचा प्रयत्न आणि कट करत असताना हा चेंडू निघून गेलाय. बॅकेट ऑफ पॉइंट सीमारेखा पार. चौकार. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. एक पाय बाकल आणि त्यानंतर मात्र खेळला गेलेला हा चेंडू हवेमध्ये गेला आणि त्यानंतर सुंदर झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन आणि विश्वनाथ जाधव बाद होत असताना तंबूच्या दिशेने परततोय. गॉन. कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होईल. बघा दुसऱ्या दिवसातला न्यामाबाई चॅलेंजरचा जो खेळ होता तो सर्वोत्तम होता, वरचढ होता, बाकी संघांवरती हावी ठरणारा होता. परंतु काही खेळाडू तिथे अनुपस्थित असल्याकारणाने आज तितकी बॅटिंग ऑर्डरमध्ये गैराई दिसत नाही आहे. विश्वनाथ जाधव वगळता कोणीही जास्त प्रभाव टाकलेला नाही आणि असं असताना विकास दसकर याने अतिशय चांगला कमबॅक केला आहे. पहिली विकेट, दुसरा चौकार, तिसरी विकेट आणि आता अजूनही 3 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. 33 वरती 5 ही सद्यस्थिती न्यामाबाई चॅलेंजरची. काय धावांचा मोठा डोंगर म्हणजे जे 40-45 या धावा दाखवल्या जातील की अजून काही वेगळं चित्र. चिकासमोर कल्पेश. एक व्यावसायिक गटातून पुढे येणारा संघ, एक गाव टू गाव मधून पुढे येणारा संघ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. जयू फील्ड करेल तोपर्यंत एकदा येताना पाहायला मिळते. काय आहे रहस्य या दोन्ही संघांच्या यशाचं? दोन्ही संघ का इथपर्यंतचा प्रवास गाठून आले, त्यांनी काय असं केलं याची सुद्धा चर्चा होईल. ज्या प्रकारे संघ आले, त्या प्रकारची व्यूहरचना, त्या प्रकारचं प्लॅनिंग आणि जे प्लॅनिंग केलं त्याचं एक्झिक्युशन प्रॉपर करत असताना आतापर्यंत दिसलात आणि म्हणूनच सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्यांनी पार करत असताना इथवर पोहोचलेत. कोणता संघ फायनलमध्ये दाखल होईल, कोण असा पहिला संघ असेल त्याला पहिला फायनलचं तिकीट मिळणार आहे, येणारी काय वेळ सांगेल. डॉट बॉल आलाय शेवटचं आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. 34 वरती धावफलक थांबलंय. 5 विकेट. आतापर्यंत आलेल्या दानविन स्पोर्ट्स आणि कोस्माई कार्डी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी येऊन थांबायचे मंचावरती. बॅटची एज, चेंडू हवेमध्ये आणि अशा वेळेला चार्ल्स चेंडूला फॉलो करून गेले होते परंतु त्याचा तितका काही फरक पडलेला नाही आणि अखेरकार हा ना ना यस यस नो नो करता करता थांबलेत अखेरकार आणि फक्त एकच धाव चेंडूवरती ऍड होईल. 35-36चं टार्गेट ठेवलं गेलंय न्यामाबाई चॅलेंजर या संघाकडून. दुर्गेश 11 14-32 या संघासमोर. 35 वरती 5, 36चं टार्गेट म्हणजेच 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. काय या धावाचा पाठला केला जाईल का, काय या धावांना वाचवलं जाईल, येणारी काळवेळ सांगेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जिल्हा प्रमुख चषक 2024. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 बॅटर मैदानात पाठवा आणि दानविन स्पोर्ट्स वसई एक कर्णधार आपण या आणि कोसमाई कार्डी संघाचा कर्णधार आपण सुद्धा यायचे टॉससाठी.
चला फलंदाज पाठवा. दुर्गेश शिलन 14-32. आपण लगेच 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा. हा स्वागत पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं स्वागत. महिला भगिनी सध्या आपल्या व्यासपीठावरती आलेल्या आहेत त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत असणार आहेत. पाहता पाहता स्पर्धा शेवटच्या सत्रामध्ये आल्या आहेत. अंतिम आता काहीच ज्या मॅचेस आहेत त्या मैदानावरती बाकी आहेत. टीम कोसमाई खारडी संघाचे कॅप्टन त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि धानवीन 11 जो 40+ संघ वसईच आहेत त्यांनाही विनंती आहे आपण लगेचच यावं. चला दोन्ही कर्णधार थोडंसं लवकर या जेणेकरून कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी होणार नाहीत. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण पाहतात. आदरणीय व्यक्तिमत्व आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेचं आयोजन जे पाहत आहात. सुंदर आयोजन मात्र मैदानावरती केलं गेलं आणि आज खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर ज्या सत्राकडे सुरू आहे जिथून या स्पर्धेला आपण पहिल्या दिवसापासून गुरुवारी सुरुवात केली आणि गुरुवारपासून आजचा दिवस जर आपण पाहिला तर रविवारचा दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षकांची तुडंब गर्दी आज या संपूर्ण जिल्हा प्रमुख चषक 2024 साठी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय पंकज देशमुख साहेब या मंचावरती गुरुवारी देखील येऊन गेले. आजच्या दुपारच्या सत्रामध्ये देखील मैदानावरती येऊन गेले. संध्याकाळी पुन्हा एकदा प्राईज सन्मानाच्या दिशेने आपण जाऊ तेव्हा पुन्हा एकदा जे आपले प्रमुख मान्यवर आहेत त्या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने जाऊयात, सामन्याच्या दिशेने जाऊयात. एका बाजूला अर्नाळाचा संघ आहे जो नेहमीच दुर्गेश 11 अर्नाळा संघाला आपण भरपूर वेळा पाहिला आहे. दुर्गेश 11 अर्नाळा 14-32 आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टीम नॅमा बॉईज मोरेगाव चॅलेंजरचा संघ आहे. धानेव गावचा खेळाडू विश्वनाथ जाधव ज्या खेळाडूच्या नावावरती एक 4 व्हीलर आहे आणि पालघरमध्ये आपण एक स्पर्धा पार पडली होती त्यावेळी बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. 2 विकेटसाठी 200 रुपये 2 विकेटसाठी 500 रुपये आहेत विश्वनाथ जाधव यांना पारितोषिक आलंय. समोर जर पाहिलं तर विकास चिका या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. दुसऱ्या बाजूला जयेश गरत. बेस्ट ऑफ लक. पहिला बॉल क्लीन बोर्ड फॉर नेचर डिस्ट्रॉय. पहिल्याच बॉल वरती फलंदाज विकास यांची दांडी गुल. पहिल्याच बॉलवरती इथून मात्र क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. म्हणून म्हटलं ना विश्वनाथ जाधव आहे का माझ्या नावावरती एक 4 व्हीलर आहे का माझ्या नावावरती बाईक आहे हे मात्र सांगून देण्याचं काम तोही करेल. आपल्या नालासोपाराचा परिसर नालासोपाराच्या परिसरातील धानीव गाव त्या धानीव गावचा खेळाडू आहे विश्वनाथ जाधव. पहिल्या बॉलवरती मात्र त्याने विकेट मिळवून दिली आणि मोठी विकेट होती. विकास चिका यांची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रमोद लिली आणखीन एक चांगले खेळाडू आहेत ते मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला कर्णधार धानवीन शेवटचा कॉल आहे. धानवीन 11 वसई. सातत्याने सांगण्याची गरज नाही लागली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला आता समजल्या पाहिजे प्लीज. कारण की सर्व काही रेडी आहेत. आयोजक रेडी आहेत. आम्ही रेडी आहोत. मैदानावरती तुमची मॅच आम्हाला पाहायची आहेत. जवळपास फायनलचा मॅच प्रत्येकाला वाटतो की चांगल्या षटकांचा कळवायला हवा. कुसमाई खारडीचे कॅप्टन आमच्या दिशेने पोहोचत आहेत. तेही ते जवळच्या दिशेनेच आहेत. पोहोचलेत. अमोल आमच्या दिशेने पोहोचलेत. विश्वनाथचा बॉल खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र खेळला गेला. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे ते बॉलला अडवण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी करेपर्यंत सूरज पास्टे जोपर्यंत चेंडूला कव्हर करेल तोपर्यंत 2 धाबा धावफलकावरती येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 2 धाबा. दोन चेंडू दखल संपला गेला. 2 धाबा धावफलकावरती. टार्गेट इथून आपण पाहिलं तर मैदानावरती ठेवलं गेलंय. 36 धावांचा 36 रनचं टार्गेट मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धाबा आहेत. त्या 2 धाबा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत.
तिसरा चेंडू ओव्हर द विकेट विश्वनाथ. सुंदर बॉल आहे, चेंडू हवेमध्ये खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरून येतो यश. यश मथानेचा कावडो आहे, त्यांना मात्र मैदानावरती जेल सोडलाय मैदानावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडू कॅच जितो मॅच. जेल कोणाची होती? प्रमोद लिलीची होती. प्रमोद लिलीला मैदानावरती मिळाले जीवनदानाचा फायदा मैदानावरती होणार आहे. धावसंख्या धावफलकावरती 2 ने पुनश्च एकदा वाढली गेलेत आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 4. 3 बॉलचा खेळ संपला गेला, 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच असेल 2 संघादरम्यान, आपण तीही पाहणार आहोत. विश्वनाथ आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी. आता कुठलीही चूक मैदानावरती नाही घडणार. मैदानावरती कॅच कॅरी केलाय, फलंदाज तंबूच्या दिशेने परत आहेत. विकेटचं बटन गॉन. चार बॉलचा खेळ संपला गेला, 4 धावा धावफलकावरती आहेत. 2 महत्वाचे विकेट्स देखील मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा मॅच आहेत. 3 षटकांमध्ये 36 सहज सोप्या नाही म्हणता येणार, क्रिकेटचा खेळ आहेत आणि सहज सोप्याही म्हणता येतील. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. या मैदानावरती 105ही धावा पाहिल्यात आणि या मैदानावरती लोवेस्ट स्कोरही आपण पाहिल्यात. 2 गोष्टी या मैदानावरती आपण पाहिलेल्या आहेत. एक तर हायएस्ट स्कोर या संपूर्ण स्पर्धेचा 105, जे हायएस्ट स्कोर आई ग्रुप परेडपाडा संघानं कालच्या दिवसामध्ये मैदानावरती बनवली होती आणि लोवेस्ट स्कोर देखील आपण या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये पाहिलेले आहेत. इथून 4 चेंडूचा खेळ संपला, 4 धावा 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हर्षद मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला गेला, 4 धावा 2 गडी बाद. षटकातील बॉल क्रमांक 5 मैदानावरती फेकण्यासाठी पुन्हा एकदा रेडी होते विश्वनाथ जाधव. चला घाई करा, विश्वनाथ जास्त वेळ आपल्याकडे नाही. षटकातील हा पुढचा बॉल, फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू मात्र आपण पाहिलं तर तिथून सिंगल घेण्याचा मानस मैदानावरती पाहायला मिळतात. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु चेंडूचा वेग हा प्रचंड मात्र भन्नाट वेग मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न झालाय आणि एक धाव तिथून मात्र पूर्ण केली गेली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 5 धावा. चला धनबीन आणि दुसऱ्या बाजूला कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील आई कुसमाई खारडी. दोन्ही संघ दरम्यान टॉस होतोय. 3 षटकांचा मॅच. आदरणीय मान्यवरांच्या शुभ सभा पहिले तर टॉस या ठिकाणी पाहायला मिळतोय. विश्वनाथ पुन्हा रेडी आहेत. यावेळी मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ढकलून देण्याचा फक्त मानस प्रयत्न होता. 1 धाव मैदानावरती कंप्लीट, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला गेलाय आणि पहिल्या षटकांच्या धावफलकावरती धावा आहेत 6. टॉस पार पडलाय, टॉस जिंकलाय मैदानावरती. टॉस जिंकलाय आई कुसमाई खर्डी संघानं डिसिजन कळवायचं. 3 ओव्हरचा मॅच असणार आहेत. धनवीन स्पोर्ट्स वसईचा संघ आपण पाहणार, 40+ संघ आहेत, तो मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकात देखील संपला, धावा धावफलकावरती 6 धावा आहेत. टार्गेट 36 आहेत. 12 बॉल 30 धाब्यांची गरज आहे. सामना रोमांचक होईल यात काही शंका नाहीत, कारण की दोन्ही संघ मैदानावरती रेडी आहेत. दोन्ही संघ मैदानावरती आता गोलंदाजी देखील 12 चेंडूमध्ये 30 धावा रोखण्याचा प्रयत्न तेही करतील. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारी टीम दुर्गेश व अर्नाळा 14-32 आहेत, तेही मैदानावरती 12 चेंडूमध्ये 30 धाबे करण्याचा प्रयत्न आहेत तो मैदानावरती करणार आहेत. गोलंदाजी बॉक्सवरती मयूर मांगेला, मॅन फ्रॉम नारंगी, NCC नारंगी संघासाठी क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून आपण मयूर मांगेला पाहिलेला आहे. आज मैदानावरती जी जबाबदारी मात्र मैदानावरती त्यांच्यावरती दिली जात आहेत. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा रोखल्या जातील याच्यावरती देखील प्रश्न सध्या आहे. प्रत्येकाची नजर अगदी या मॅच वरती लागलाय, प्रत्येकाचं अगदी या सामन्यावरती लक्ष लागलंय. 12 बॉल 30 धाब्यांचं लक्ष. बारा चेंडूमध्ये 30 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा रेडी. मयूरचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळला गेलाय. जयेश गराज जयू यांच्या बॅटमधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार, व्हॉट अ शॉट. सहा धाबा
एक मिनिट 55 सामना थांबूयात, कारण की या ठिकाणी आगमन होतं ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धा सुरू आहेत त्यांचं आगमन या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्वांचं आगमन आहे ते आपण या मंचाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व, कार्यकुशल दमदार व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली जिल्हा प्रमुख चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहत आहात. आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी पंकज देशमुख साहेबांचं आगमन आहे, ते आगमन आपल्याला मंचाच्या दिशेने होत असताना पुन्हा पाहायला मिळणार आहेत. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. आदरणीय व्यक्तिमत्व जिल्हा प्रमुख चषकाच्या मुख्य आयोजनकर्त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय व्यक्तिमत्व पंकज देशमुख साहेबांचं आगमन आहे, ते आगमन आपल्या व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम असणारे, स्वागत असणारे साहेबांचं या ठिकाणी. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. थँक्यू. आदरणीय पंकज देशमुख साहेब यांचं पुन्हा एकदा मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतात. वेलकम, स्वागतम. पुन्हा एकदा या व्यासपीठावरती प्रमुख व्यासपीठावरती आदरणीय पंकज देशमुख साहेबांचं स्वागत असणार आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच देखील इंटरेस्टिंग आहेत. 11 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती शॉट करायला आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु आता लेन थोडीशी तिथून आपण पहिला बाहेरच्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला मयूर यांचा. कमबॅक करणं मयूर देखील जाणतायत. अनेक वर्ष मयूरला देखील आपण NCC नारंगी संघासाठी खेळताना पाहिलं, बऱ्याचशा ओपनच्या संघामध्ये देखील मयूरला खेळताना पाहिलं आणि लेदर क्रिकेट देखील मयूरला आपण सातत्याने खेळताना पाहिलेला आहे. तो मयूर सध्या मैदानावरती रेडी आहेत. समोर जयेश सध्याच्या अंगामध्ये लेकिन फॉर्म. कुलबेट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, त्याला ड्राईव्ह करायचा होता परंतु स्ट्राईक जयेश आपल्याकडे राखून ठेवत आहेत. ही खरी कसरत आहेत. म्हणजे एका बाजूला पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2 चांगले चेंडू टाकले आहेत. विश्वनाथ जाधव स्वतः जवळ येतात, मयूरला सांगतायत ही चांगली डिलिव्हरी, हा चांगला बॉल आहे. मैदानावरती ही लेन तुमची चांगली आहे, परंतु समोर तिथून हर्षद गेला, जयेशला सांगतायत पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, मैदानावरती पुन्हा एकदा प्रयत्न करायचे आहेत. 9 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची अजूनही गरज आहे. मयूर मांगेला पुन्हा एकदा मैदानावरती रेडी होता. शक्यते पुढचा बॉल, बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र कळला क्षेत्ररक्षक, चेंडूवरती येतात. झेलचूची संधी असेल का? यस, डेफिनेटली कॅच तिथे कॅरी केला गेलाय. खेळाडू होते किरण गुरुद्वान, मॅन फ्रॉम सफाळे. गेम चेंजिंग मोमेंट पुन्हा मैदानामध्ये होऊ शकतो. पहा कॅच, तिथे सुंदर कॅच टिपला आहेत. किरण गुरुद्वान होते आणि किरण हा कॅच कॅरी करत असताना फलंदाज तंबूच्या दिशेने परतले आहेत. 8 बॉलचा खेळ असेल मैदानावरती. विजयासाठी 24 धावांची गरज. टीम न्यामा बॉईज मोरेगावचा संघ आहे, चॅलेंजरचा संघ सध्या मैदानावरती आहे. आठ बॉलचा खेळ, 24 धावांची मैदानावरती आहे गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. प्रथमेश कुडू प्रथम मैदानावरती आला. प्रथम आलात पण प्रथमला तर आक्रमणच करायचं आहे. दुसऱ्या बाजूला मयूरनं पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर पाठीमागच्या ज्या 3 चेंडूमध्ये त्याने परिवर्तन केलेत. म्हणजे एक चेंडू जर आपण पहिला थोडासा स्लोवर बनवता आला, दुसरा चेंडू त्यानं वाईट यॉर्क हाताळण्याचा प्रयत्न, जिथे खोलवे टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तिसरा बॉल थोडासा हार्डलेंथवरती यूज करण्याचा प्रयत्न मैदानावरती मयूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. म्हणजे पाठीमागचे 3 चेंडू जर पाहिले तर मयूर यांचे चांगले राहिलेत. 8 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 8-24 समीकरण मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गॅपमध्ये खेळला, बिटवीन द गॅप निघून जाईल का? क्षेत्ररक्षक होते एफर्ट, वाह सुंदर क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं. दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. किती 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्या गेल्या. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या बदलली गेल्यात. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 14. मैदानावरती बॉल आता आहे शिल्लक 7 आणि 7 बॉलमध्ये करायच्या धावा 22. 7-22 मॅच पुन्हा एकदा असणार आहेत. 7 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. शेवटचा बॉल मोठा फटकाला तर मॅच मध्ये गेम चेंज पुन्हा होऊ शकतो. क्रिकेट आहे, प्रत्येक जण पाहण्यासाठी आलेला आहे. 7-22 मॅच.
सुंदर सुंदर परफेक्ट वेग मैदानावरती भन्नाट वेग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मयूर मांगेला यांचा षटक संपला गेला. 2 ओव्हरचा खेळ संपला गेलाय आणि 2 ओव्हर नंतर रन आहेत 14. आता 6 मध्ये करायच्या धाबा अजूनही 22. 6 मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 3रं षटक हाताळण्यासाठी जाकीर आलेत मैदानावरती. 6 मध्ये याकीब मैदानावरती आलेत गोलंदाजी मार्क्सवरती. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. बॉलला अडवलंय सुंदररित्या मात्र बॉलला अडवले गेलाय. एकच धाव मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. इथून आता 5 बॉलचं खेळ आहेत. 21 धाब्यांची गरज आहे. जिंकेल तो जिल्हा प्रमुख चषक 2024 वर्ष पहिलं सीझन पहिल्यामध्ये फायनल मध्ये दाखल होणार आहेत. तो संघ कुठला असेल? टीम न्यामा बॉईज मोरेगाव की पुण्याचा अर्नाळा. खोलबट टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. याकीब यांच्या माध्यमातून चांगला बॉल पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 1 धाव आली. दुसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आला. समीकरण मैदानावरती आपण पाहिलं तर अकीब मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवरती आहे. 4 मध्ये 21 धाब्यांची गरज आहे. प्रथमेश कुडू प्रथम पुन्हा स्ट्राईक येण्यावरती आहेत. आक्रमण करायचं आता या चेंडूवरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मला. चेंडू मात्र खेळला गेला समोरच्या दिशेने. मयूर चेंडूवरती वेगाने पुढे बॉलला अडवलं आहेत. इथून आता 3 बॉलचा खेळ राहिला आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 20 धाब्यांची गरज. थेट फायनल मध्ये आता प्रवेश मैदानावरती होणार आहे. टीम न्यामा बॉईज मोरेगावचा संघ आता रेडी झाला आहे. पहिल्याच वर्षामध्ये फायनलची मॅच ती देखील खेळण्यासाठी मात्र रेडी झालेला आहेत. आणि एक कक्ष देखील आपण पाहता. टीम न्यामा बॉईज मोरेगावचा कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. इथून 3 बॉलमध्ये 20 धाब्यांची गरज. गोलंदाज रेडी. फटका छानरित्या खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथून मात्र पुन्हा एकदा मयूर मांगेला चेंडूवरती पुढे येतात. बॉलला अडवलं गेलाय. आता अंतिम शेवटचे 2 बॉल इथून मैदानावरती आहेत बाकी आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा करायच्यात. 19 धावा. 2 बॉलमध्ये अजून 19 धाब्यांची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी लगेचच मैदानावरती खारडी संघ कुसमाय खारडी काय डिसिजन घेतलेत? विकेट मैदानावरती जात आहेत. खारडी संघ डिसिजन अमोल क्षेत्ररक्षण. ओके लगेच क्षेत्ररक्षणासाठी दाखल होणार आहेत. आणि जो आपला 40+ संघ मैदानावरती आहे धानवीन स्पोर्ट्स वसई तो मैदानावरती बॅटिंगसाठी जाणार आहेत. शेवटच्या बॉलवरती 19 धाब्यांची गरज आहे. एक हलकंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटचा बॉल इथून राहिलेला 19 धाब्यांची मैदानावरती आहे गरज. दुर्गेश इलेव्हन अर्नाळा 14-32. आज काहीशे खेळाडू कमी होते. प्रशांत ज्यानं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती पहिल्या दिवसामध्ये आज या संघामध्ये नाही पाहायला मिळाला. विघ्नेश साखळतोडेची आज कमी जाणवली मैदानावरती. विनायक भोईर आज मात्र अनुपस्थित आपल्याला पाहायला मिळाले. भरपूर सारे खेळाडू आज अनुपस्थित राहिले. शेवटचा बॉल कारण निजाई देखील आज या संघामध्ये नाहीत. अनेक सारे खेळाडू आपण अजून अनुपस्थित पाहिलेत. इथून मॅच जिंकलाय आणि फायनल मध्ये जाणारा संघ आहे टीम नामा बॉईज मोरेगाव संघ. फायनल मध्ये अंतिम पात्रता फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जिल्हा प्रमुख 2024च्या वतीनं आपलं अभिनंदन असणार आहेत. आणि आता एक संघ अजून फायनल मध्ये जाणार आहेत. तो संघ कुठला असेल हे काही वेळामध्ये मैदानावरती अगदी स्पष्ट होणार आहेत. पंच मैदानावरती दाखल होतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. तो खेळाडू ज्यानं मैदानावरती सुंदर